कोल्हापूरमध्ये 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 33.6 फुटांवर आलेली आहे। जिल्ह्यातले जवळपास 56 बंधारे पाण्याखाली आहेत। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे आता वाटचाल सुरू आहे। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। नदीची पातळी 33.6 फुटांवर आली आहे। इशारा पातळीकडे आता पंचगंगा नदीची वाटचाल सुरू आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शेखर, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना आता काही सूचना जारी केलेल्या आहेत का, कारण नदी थेट इशारा पातळीकडे वाटचाल करते? रिधी, कालपासून खरं तर जोरदार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत चाललेली आहे। कालपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 4 ते 5 फूट इतकी वाढलेली आहे। परिणामी पंचगंगा नदी जी आहे ती आता इशारा पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट इतकी आहे, मात्र सध्याची पाणी पातळी बघितली तर ती 34 फुटांपर्यंत जाऊन आता पोहोचलेली आहे। जवळपास 56 बंधारे अजूनही आता पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे जसजसा पाऊस लागेल, जसजसं धरणातून पाण्याचा विसर्ग होईल तसतसे पाण्याची पातळी वाढत असते आणि परिणामी अनेक बंधारी पाण्याखाली जात असतात। त्यामुळे निश्चितच आहे आज उद्या कशा पद्धतीने पाऊस राहणार आहे त्याच्यावरती देखील ही सगळी पाण्याची पातळी जी आहे ती अवलंबून असणार आहे। त्यामुळे अगदी आणि त्याच्यामुळे आता नदीकाठच्या गावांना विशेष सतर्क राहावं लागणार आहे। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शेखर।